पुढचं नदी खोरं आहे बघा, कृष्णा नदी खोरं. ओके, कृष्णा नदी खोरं. तर कृष्णा नदी खोऱ्याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर गोदावरी खालोखाल दक्षिण भारतीय पठारावरचं दुसरं सगळ्यात मोठं खोरं आहे बघा. दक्षिण भारतीय पठारावर, पूर्ण दक्षिण भारतीय पठार बघितलं तर. ठीक आहे. तर उगम जर बघितला, कृष्णा खोऱ्याचा उगम कुठे झालेला आहे, सॉरी, कृष्णा नदीचा उगम कुठे झालाय, महाबळेश्वर जवळ झालेला आहे, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर जवळ. ठीक आहे. समुद्र सपाटीपासून जर महाबळेश्वराची उंची बघितली तर जवळपास 1220 मीटर एवढी उंची आहे. इथंच महाबळेश्वर इथं उगम पावणाऱ्या बाकीच्या पण काही नद्या आहेत. ठीक आहे. तर कुठल्या आहेत नद्या? कोयना, वेण्णा, ओके, त्याच्यानंतर गायत्री आणि सावित्री, ओके, आणि कृष्णा. टोटल अशा 5 नद्या इथे उगम पावतात. तर मगाशी सुद्धा मी जे महाराष्ट्रामध्ये 4 नदी खोऱ्याची जी प्रारूप होती त्याच्यापैकी एक केंद्र त्यागी जलप्रणाली सांगितलेली होती. तर इथं ते महाबळेश्वरच्या बाबतीत लागू पडते बघा. वरती मी ते मॅप मध्ये सुद्धा ती गोष्ट तुम्हाला लोकेट करून दाखवलेली. एकूण लांबी किती आहे कृष्णेची? तर ती आहे 1401 किलोमीटर. किती? 1401 किलोमीटर. आणि फायनली ती बंगालच्या उपसागराला मिळते बघा. कुठे मिळते? तर मछलीपट्टणम, आंध्र प्रदेश इथे मिळते. ओके. भीमा नदी आहे. भीमा नदी कृष्णेला मिळते कर्नाटकमध्ये, कुरगुड्डी जवळ. ठीक आहे. आणि एकूण लांबी जर बघितली कृष्णेची तर ती भरते 282 किलोमीटर. ठीक आहे. 282 किलोमीटर आहे. भीमेची महाराष्ट्रामधली लांबी जर बघितली आपण, ओके, तर भीमेची महाराष्ट्रातली लांबी किती सांगितलेली होती मी? वरती बघा. तर एकूण लांबी किती होती? तर 451 किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी आहे एकटीची तिची. ठीक आहे. आणि भारतातले 860 किलोमीटर आहे. ठीक आहे. इथं बघा, इथं कृष्णेची एकूण लांबी किती आहे? तर 1401 किलोमीटर आहे. 1401. आणि महाराष्ट्रामधली जर तिची लांबी बघितली तर ती 282 किलोमीटर आहे. म्हणजे भीमा ही कृष्णेपेक्षा कशी आहे महाराष्ट्रामध्ये जास्त लांबीची नदी, दुसऱ्या क्रमांकाची. ठीक आहे. आता एकूण क्षेत्रफळ किती आहे भीमेचं, कृष्णेचं? तर ते आहे 2,59,000 चौरस किलोमीटर. 2,59,000, 260 म्हणलं तरी चालेल, लक्षात ठेवण्यासाठी सोपा आकडा पडतो. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या म्हणजे एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के? तिथं जर कृष्णेचं जर आपण एकूण खोरं बघितलं तर ते एकूण खोऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के खोरं आहे? तर 11% एवढं खोरं आहे. ओके, म्हणजे 28,700 चौरस किलोमीटर. हे पाठ करू नका, काही आवश्यकता नाही त्याची. कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून वाहते बघा कृष्णा नदी? ओके, तर साताऱ्यामध्ये उगम पावते ती महाबळेश्वर जवळ. त्याच्यानंतर सांगलीमध्ये जाते आणि कोल्हापूरचा काही भाग. ओके, ह्या 3 जिल्ह्यांमधून कृष्णा उगम पावते. ओके, आपण मॅप मध्ये वरती बघूयात. मॅप परत एकदा आपण कॉपी पेस्ट करून घेऊ. ठीक आहे. तर कृष्णेच्या इथे कॉपी करूया. ओके, ठीक आहे. तर कृष्णेच्या इथं बघा, कृष्णा खोरं. तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर बघा, इथं महाबळेश्वर आहे. या महाबळेश्वर इथं काय करते? कृष्णा उगम पावते बघा. इथं उगम पावली. सातारा जिल्ह्यामधून अशीच खाली आलेली आहे. कृष्णा कुठं आली? सांगलीमध्ये आली. आणि कोल्हापूरचा काही भाग हा इकडच्या बाजूला आहे, हा कोल्हापूर भाग आहे, कोल्हापूरचा भाग आहे. तर कोल्हापूरच्या एकदम तसं म्हटलं तर ईशान्येकडून कृष्णा नदी खाली कर्नाटकमध्ये जाते बघा. इथून काय गेली ती? कोल्हापूरच्या ईशान्येकडून ती खाली कर्नाटकमध्ये गेलेली. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं इथं, की 3 राज्यांमधून कृष्णा नदी वाहते. 3 राज्य. ओके, कुठलं? तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, हे 3 राज्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्रामधलं जे काही खोरं आहे तर त्याला कसलं खोरं म्हणतो आपण? अप्पर कृष्णा खोरं. ओके, अप्पर कृष्णा खोरं आहे ते. आणि महाराष्ट्रामध्ये कृष्णेला डाव्या बाजूने उत्तरेकडून, ओके, ही पूर्व वाहिनी नदी आहे, त्यामुळे उत्तरेकडे डावी बाजू येते. ओके, तर 2 नद्या आहेत बघा. कुठल्या? येरळा आणि भीमा, ह्या 2 नद्या आहेत बघा. येरळा आणि भीमा डावीकडून कृष्णेला येऊन मिळतात बघा. ही इथं येरळा नदी आहे. कृष्णेला ब्रह्मनाळ इथे मिळते ती. आणि दुसरी कुठली सांगितली मी? दुसरी आहे आपली वेण्णा नदी. ती सुद्धा इकडून येऊन माहुली जवळ साताऱ्यामध्ये ती काय करते? कृष्णेला मिळते. बाकीच्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या सगळ्या तिला खालून मिळतात, खालच्या बाजूने मिळतात. म्हणजे वारणा नदी आहे बघा, ती सांगलीमध्ये मिळते. त्याच्यानंतर इकडं वारण्यानंतर कोल्हापूरमधली पंचगंगा आहे, ती सुद्धा खालून दक्षिणेकडून मिळते. कोयना नदी जर बघितली तर कोयना नदी सुद्धा कुठून आहे? तर खालूनच कृष्णेला मिळते. ठीक आहे. कोयना नदी, ती कोयना कृष्णा कोयनेचा जो संगम आहे तो कराडमध्ये आहे. ठीक आहे. ती पण दक्षिणेकडूनच कृष्णेला मिळते. ठीक आहे. खालच्या नद्या बघा कुठल्या कुठल्या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत? तर वेण्णा,
साताऱ्यामध्ये मिळते, कोयना कराडमध्ये मिळते, वारणा, पंचगंगा, भोगावती, तुळशी आणि सरस्वती. ओके. तर या 5-6 नद्या ज्या आहेत, तर त्या दक्षिणेकडून मिळतात. डावीकडून उत्तरेने मिळणाऱ्या नद्या खूप कमी आहेत. सॉरी, मी मगाशी इथं तुम्हाला मी वेण्णा सांगितली. डावीकडून मिळणाऱ्या नद्या येरळा आणि भीमा आहेत बघा, वरून ज्या येत आहेत. ओके. येरळा तर बघितली आपण, ही येरळा आहे. आणि भीमा नदी जी आहे, तर ती कृष्णेला कर्नाटकमध्ये मिळते, कुरगुड्डी जवळ. ठीक आहे. भीमा इकडे वरती आहे बघा, इकडे भीमा आहे, तर ती खाली कर्नाटकमध्ये मिळते. ठीक आहे. बाकीच्या ज्या मोस्टली ज्या सगळ्या नद्या आहेत, त्या सगळ्या नद्या खालूनच मिळतात दक्षिणेकडून. तर इथं कृष्णा नदी खोऱ्यातली काय नद्यांची उगमस्थळ दिलेली आहेत. व्हिडिओ पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या. खाली काय संगम स्थळ सुद्धा दिलेली आहेत बघा. आणि खाली कृष्णेच्या काठावरची शहरं दिलेली आहेत. ठीक आहे. ही सुद्धा खूप कृष्णा किंवा कृष्णा नदी खोऱ्यातल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या काठावरची शहरं, नदी खोऱ्यातल्या धरणांची यादी दिलेली आहे. तर व्हिडिओ पॉज करून हे सर्व व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. परंतु हे पाठ करा, अगदी तोंडपाठ करा. याच्यावरती शुअरली येणारे प्रश्न सुटतात. ओके, नक्की सुटतात. मागचे प्रश्न काढून बघा, तुम्हाला हा डाटा त्याच्यामध्ये मिळेल. ओके. त्याच्यानंतर पुढचं नदी खोरं आहे बघा, वर्धा वैनगंगा खोरं. वर्धा वैनगंगा खोरं. ओके. आता वर्धा वैनगंगा खोरं म्हटलं की याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे बघा. कशामध्ये? तर आपले जे खनिज संपत्ती होती त्याच्यामध्ये दगडी कोळसा. ओके. तर तो वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये होता. ते आपण खनिज संपत्तीमध्ये ती गोष्ट बघणार आहोत पुढे जाऊन. ठीक आहे. तर महाराष्ट्राचं जे पूर्व पठार आहे. ओके. पहिली गोष्ट तर महाराष्ट्र पठाराचे 2 भाग पडतात. एक पूर्व पठार आणि एक पश्चिम पठार. तर पूर्व पठाराचा जो भाग आहे, तर तो विदर्भाशी संबंधित आहे. ओके. तर हे जे पूर्व पठार आहे, तर ते पूर्ण वर्धा आणि वैनगंगा ह्या 2 नद्यांनी व्यापलेलं आहे किंवा त्याच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये ना कुठल्या कुठल्या नद्या येतात आणखी? पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा या 3 महत्वाच्या नद्या विदर्भातल्या आहेत. ठीक आहे. आता तिथलं एक मोठी नदी आहे वर्धा आणि वैनगंगा ज्यावेळी एकत्र येतात, त्यांचा संगम होतो वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. तर यांच्या संगमाने बनलेली जी प्राणहिता नदी आहे, या प्राणहिता नदीनेच काय केलेलं आहे? तर पूर्ण पूर्व पठार व्यापलेलं आहे. ओके. आणि ही जी प्राणहिता नदी आहे, तर प्राणहिता नदी ही गोदावरीची उपनदी आहे बघा. गोदावरीची उपनदी. ठीक आहे. तर ते कुठं मिळते? सिरोंचा नगरम इथं मिळते वगैरे ह्या गोष्टी आपण इथं पुढे बघणार आहेत. तर विदर्भातली एक महत्वाची नदी आहे बघा वर्धा. आता वर्धेचं काय आहे बघूया. वर्धेचं वैशिष्ट्य काय आहे? ठीक आहे. वर्धा नावाचा जिल्हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आणि वर्धा नावाची नदी सुद्धा आहे बघा. ठीक आहे. तर इथं नकाशामध्ये बघा काय म्हणलेलं इथं वर्धा नदी हा वर्धा जिल्हा आहे बघा. आणि वर्धा नदी आहे ना ती मध्य प्रदेश मधून येते. एक जवळपास वर्धा आणि ही जी तापी नदी आहे तर ह्या दोन्ही नद्यांचा जो उगम आहे तर तो जवळपास जवळ झालेला आहे. मात्र तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, ही पश्चिमेकडे आली. आणि वर्धा नदी आहे ती कुठं खाली गेलेली आहे बघा. कुठे गेली? ही अशी खाली इथं आलेली. ठीक आहे. वर्धा ही दक्षिण वाहिनी नदी आहे, तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. तर आता इथं काय म्हणलंय बघा वर्धा नदीबद्दल. वर्धेचा उगम सगळ्यात महत्वाचा तो बैतूल जिल्ह्यामध्येच होतो. बैतूल जिल्हा. ओके. दोन्ही नद्यांचा म्हणजे तापी सुद्धा आणि वर्धा सुद्धा या दोन्ही नद्यांचा उगम कुठे होतोय तर वर्धा जिल्ह्यामध्येच होतोय. तापीचा उगम कुठे आहे तर बैतूल. ओके. मुलताई हे ठिकाण आहे बैतूल जिल्ह्यामधलं मध्य प्रदेश. सेम सातपुडा पर्वतरांगेमध्येच होतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ती प्रवेश कुठे करते वर्धा नदी? तर ते अमरावती जवळ प्रवेश करते. कुठे? अमरावती जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. वरुळ तालुका आहे. ओके. वरुळ हे ठिकाण आहे सॉरी. आणि तालुका निमठाणा या ठिकाणी ते प्रवेश करते. एकूण जर लांबी बघितली ना वर्धेची तर ती 455 किलोमीटर आहे. एकूण लांबी 455. पण लक्षात ठेवा ती वर्धेची एकूण लांबी आहे. काही पुस्तकांमध्ये वर्धा ही महाराष्ट्रामधली दुसऱ्या क्रमांकाची लांबीनुसार दुसऱ्या क्रमांकाची नदी म्हटलेली आहे. ओके. मात्र वर्धेची एकूण लांबी 455 किलोमीटर आहे. आणि भीमा जर बघितली तर भीमेची महाराष्ट्रामधली लांबी 405 किलोमीटर आहे. ओके. तर हा याच्यामध्ये इथं कन्फ्युजन होऊन द्यायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण क्षेत्रफळ बघा किती आहे तर 46,186 चौरस किलोमीटर एवढं वर्धा नदीचं एकूण क्षेत्रफळ आहे. ओके. ठीक आहे. आणि नदी महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून प्रवास करते तर अमरावती आहे. अमरावतीमधून महाराष्ट्रात आली. ओके. निमठाणा वरुळ हे ठिकाण आहे, निमठाणा तालुका आहे. तर अमरावती नंतर नागपूर, नंतर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर. ठीक आहे. तर या 5 जिल्ह्यांमधून नदी काय करते प्रवास करते. बघूया आपण वरती इथं कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून येते बघा. आता वर्धा जर बघितलं आपण ही नदी तर कुठं आलेली आहे ती
अमरावतीमध्ये तिने प्रवेश केलेला आहे. ओके, एकदम अमरावतीच्या पूर्व भागामधून प्रवेश केलेला आहे बघा. अमरावती आणि नागपूरची जवळपास ही बाउंड्री तिने निश्चित केली, एवढी बाउंड्री तिने निश्चित केलेली आहे. ओके, अमरावतीमधून नागपूरमध्ये गेली, नागपूरमधून कुठे आली, वर्ध्यामध्ये आले. वर्धा आणि अमरावती पर यांची पण बाउंड्री तिने काय केलेली आहे, निश्चित केलेली आहे. ओके, अशीच अमरावती नागपूर करत करत वर्ध्यामध्ये आली. वर्धा आणि यवतमाळची पण बाउंड्री शेअर केली तिनं. ओके, निश्चित केलेली आहे. तिथून खाली आली, तिथून परत चंद्रपूर आणि यवतमाळची बाउंड्री, म्हणजे जवळपास वर्धा नदी ही जिल्ह्यांच्या सीमांवरून प्रवास करते असं म्हणलं तरी चालेल, किंवा वर्धा नदीने काय केलेलं आहे, तर या जिल्ह्यांच्या सीमा निश्चितीचं काम केलेलं तुम्ही कसंही म्हणू शकता. ओके, बाउंड्रीवरूनच ती वाहते. आणि त्याच्यानंतर मग यवतमाळमधून कुठं आलेली आहे ती, तर चंद्रपूरमध्ये आलेली आहे, चंद्रपूरमध्ये. ठीक आहे, वर्धा आणि वैनगंगेचा इथं संगम झालेला आहे जुगत जवळ, वडा किंवा हे जे जुगत हे ठिकाण आहे तिथं झालेलं आहे. आणि तिथून पुढं मग खाली ही नदी काय म्हणून वाहते, तर वर्धा म्हणून वाहते. ठीक आहे, मग वर्धा कुठं आली, चंद्रपूरमध्ये आली. आणि मग इथं वर्धा आणि वैनगंगा, इकडून ही वैनगंगा आली बघा. वर्धा आणि वैनगंगेचा संगम झालाय चपराळा इथे. आणि मग तिथून पुढे ही गडचिरोली सॉरी प्राणहिता म्हणून वाहते गडचिरोलीच्या पश्चिम सीमेवरून. ठीक आहे, आणि मग इथं गोदावरीला सिरोंचा हे जे ठिकाण आहे ना, सिरोंचा, तर सिरोंचा या ठिकाणी ह्या तीर्थक्षेत्री गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा काय होते, संगम होतो. ओके, सुरुवात कुठून झाली वर्धेची, तर अशी इथून झालेली. ओके, इथून झालेली आहे आणि इथपर्यंत वर्धा आहे, तिथून पुढे प्राणहिता आहे. ओके, तर मॅप मध्ये व्यवस्थित बघून घ्या, वर्धा नदी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याची नेहमी बाउंड्री शेअर करते किंवा बाउंड्री बनवते. आता प्रवाहाची दिशा बघितली आपण, कशी आहे दिशा, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. ठीक आहे, भौगोलिक क्षेत्र कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये येते, भौगोलिक क्षेत्र म्हणलंय. ओके, तर पूर्वेला वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेला यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा. ओके, कुठल्या कुठल्या बघितलं आपण, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांच्या सीमा मोस्टली तिनं निश्चित केलेल्या आहेत. ओके, ही माहिती महत्वाची आहे बघा, की नदीच्या डाव्या बाजूने म्हणजे पूर्वेकडून मिळणाऱ्या उपनद्या तिच्या कुठल्या कुठल्या आहेत, तर बोर, वेण्णा आणि इरई. आता वेण्णा उपनदी आहे तिथली, कुणाची, वर्धेची उपनदी वेण्णा आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णेची पण उपनदी वेण्णा आहे, महाबळेश्वरला उगम पावते. आणि सातारा जिल्ह्यातलं माहुली, ओके, माहुली हे जे ठिकाण आहे, तर माहुलीला काय करते ती, कृष्णेला मिळते. ठीक आहे, तर ह्या डाव्या बाजूने पूर्वेकडून मिळणाऱ्या उपनद्या ह्या 3 आहेत. आणि उजव्या बाजूने पश्चिमेकडून कुठल्या कुठल्या नद्या मिळतात बघा, रामगंगा हे एकच शब्द आहे, रामगंगा. बेबळा पाहिजे होतं, बेंबळा पाहिजे होतं, ते बेवळा झालं इथं, बेंबळा, पैनगंगा आणि निरगुडा ह्या कुठल्या आहेत, उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आहेत. तर ह्या ह्या नद्या नकाशामध्ये लोकेट करा. ओके, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर वर्धा झाली. आता महत्वाची दुसरी उपनदी कुठली आहे, तर वैनगंगा. ओके, आता वैनगंगेचं वैशिष्ट्य काय आहे बघा, वैनगंगेचं वैशिष्ट्य इथं काय आहे, तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी दुसऱ्या क्रमांकाची दक्षिण वाहिनी नदी आहे बघा. पहिल्या क्रमांकाची दक्षिण वाहिनी जर बघितली तर ती कुठली आहे, तर ती आहे वर्धा. ओके, महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. ओके, आणि दुसऱ्या क्रमांकाची कुठली आहे, वैनगंगा आहे. ओके, वैनगंगा दुसऱ्या क्रमांकाची. तिचा उगम जर बघितला, उगम कुठं होतोय, गोपालगंज, गोपालगंज शिवनी जिल्हा मध्य प्रदेश मध्येच उगम होतोय बघा. कुठं, गोपाळगंज शिवनी जिल्हा मध्य प्रदेश इथं. ठीक आहे, बघूया आपण वैनगंगा कुठे आहे ती. ही कुठली झाली, ही झाली वर्धा, ही झाली पैनगंगा, सॉरी ही वैनगंगा आहे. पैनगंगेचा उगम तर महाराष्ट्रामध्येच होतो. ठीक आहे, ही वैनगंगा आहे बघा, पाक वरून आलेली मध्य प्रदेश मधून. ठीक आहे, अशीच इकडं वाहत आलेली. ठीक आहे, मग इथं चपराळा इथं काय होतं, वर्धा आणि वैनगंगेचा पहिल्यांदा संगम होतोय, चपराळा. ओके, आणि पैनगंगा जी आहे ते मला वाटतं बुलढाण्यामध्ये, पैनगंगेचा जो उगम आहे ना, तो बुलढाण्यामध्ये, बुलढाण्यामधून पैनगंगा वाहत वाहत इकडे येते, ही पैनगंगा नदी. ठीक आहे, पैनगंगा आल्यानंतर आपण तिचा बघूया, ही इकडे 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 इथं पैनगंगा, इकडे इथं उगम पावते. ठीक आहे, बघूयात आपण हिची कुठल्या डोंगररांगामध्ये होते बघा वैनगंगेचा उगम, तर मैकल रेंज मध्ये आहे, मैकल डोंगररांगेमध्ये. एकूण जर लांबी बघितली वैनगंगेची तर ती 295 किलोमीटर आहे. किती, 295 किलोमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये ती प्रवेश करते, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये येते बघा महाराष्ट्रात.
ओके, महाराष्ट्रातला जर जिल्हा बघितला, कुठल्या जिल्ह्यामध्ये ती आहे? तर महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. इथं गोंदिया जिल्हा आहे बघा. ही गोंदिया जिल्ह्याची इथं बाउंड्री आहे. ठीक आहे. तर एकदम बाउंड्रीवरून काय करते ती? आतमध्ये प्रवेश करते वैनगंगा. ओके. गोंदिया जिल्ह्याच्या वायव्य बाउंड्रीवरून आतमध्ये शिरलेली आहे. ठीक आहे. भंडारा आणि गोंदियाच्या बाउंड्रीवरून आहे. ठीक आहे. मग गोंदिया जिल्ह्यामध्ये तिने प्रवेश केला. त्याच्यानंतर ती पुढे कुठं कुठं सरकते बघा. गोंदिया, त्याच्यानंतर भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि फायनली गडचिरोली. मग गडचिरोलीमध्ये ती वर्धेला मिळते. त्याच्यानंतर मग प्राणहिता म्हणून तो प्रवाह पुढे चाललेला आहे. ठीक आहे. डाव्या बाजूने कुठल्या कुठल्या नद्या मिळतात पूर्वेकडून? तर तुलबंद. आता इथं लक्षात ठेवा की ह्या दक्षिण वाहिन्या नद्या आहेत. दक्षिण वाहिन्या नद्यांमध्ये काय करायचं आपल्याला? तर खाली दक्षिणेकडे तोंड करून उभं राहिलं तर आपली डावी बाजू आणि उजवी बाजू कुठली बघा. तर डावी बाजू ही डावा हात आपला पूर्वेकडे असेल आणि उजवा हात आपला पश्चिमेकडे असेल. ठीक आहे. मग डाव्या बाजूला पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत? तर चुलबंद, बाघ किंवा वाघ, पांगोली, गाढवी आणि खोब्रागडी. ह्या डाव्या बाजूनं पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्या आहेत. ओके. आणि उजव्या बाजूनं पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या जर बघितल्या तर कन्हान, मूल, सूर आणि बावनथडी ह्या नद्या पश्चिमेकडून वाहणार आहेत. ओके. पश्चिमेकडून येऊन वर्धेला वैनगंगेला मिळणाऱ्या आहेत. ओके. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची नदी आहे ती म्हणजे पैनगंगा. ओके. पैनगंगा. तर पैनगंगेचं वैशिष्ट्य काय बघा. तर पूर्व महाराष्ट्रामधली एकमेव सर्वाधिक लांबीची पूर्ववाहिनी. कुठली? पूर्व महाराष्ट्रामधली म्हटलेलं आहे. सर्वाधिक लांबीची पूर्ववाहिनी नदी आहे. आता ऍक्च्युली हे विधान पडताळून बघितलं पाहिजे. मी 1 ते 2 पुस्तकांमध्ये हे विधान बघितलेलं होतं. हे पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हटलेलं आहे हे. ओके. पूर्व महाराष्ट्रातली. त्याच्यामुळे ते थोडंसं कन्फाइंड होतंय. मात्र पूर्ण महाराष्ट्रामधली जर सर्वात मोठी लांबीची पूर्ववाहिनी नदी बघितली तर ती गोदावरी आहे. ओके. आणि पैनगंगेची एकूण लांबी किती सांगितली तर 676 किलोमीटर सांगितलेली. ओके. उगम जर बघितला पैनगंगेचा तर तो कुठे होतोय? अजंठा डोंगर रांगेमध्ये होतोय. 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या सीमेवरती पैनगंगेचा उगम आहे बघा. बुलढाणा आणि वाशिम जिल्हा. आता हा बुलढाणा जिल्हा आहे. ओके. आणि हा वाशिम जिल्हा आहे. ओके. तर या 2 जिल्ह्यांच्या बाउंड्रीवर काय होतंय? पैनगंगेचा उगम होतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी कुठेतरी पैनगंगेचा उगम आहे. ठीक आहे. इथं नकाशामध्ये इथं पूर्ण बुलढाण्यामध्ये आतमध्ये दाखवलेले. तर तुमच्या ॲटलासमध्ये ही गोष्ट कन्फर्म करून घ्या. ओके. तर पैनगंगा अशीच खाली नांदेडची बाउंड्री करत करत आलेली आहे आणि मग जाऊन वैनगंगेला ती मिळते इथं. ठीक आहे. जुगत इथं मिळते. ठीक आहे. आता नदीचा प्रवाह कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जातो बघा. बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड आणि फायनली चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये ती वैनगंगेला मिळते. ठीक आहे. आता डाव्या बाजूने कुठल्या कुठल्या नद्या मिळतात तिला? उत्तरेकडून डाव्या बाजू म्हणजे आता उत्तरेकडे, कारण पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचंय. अरुणावती, अडाण, विदर्भा, खुनी आणि वाघाडी. नकाशामध्ये नोट डाऊन करून ठेवा. आणि उजव्या बाजूने दक्षिणेकडून मिळणारी एकच नदी आहे ती म्हणजे कायाधू नदी. कुठली? कायाधू. ओके. आता वर्धा वैनगंगा खोऱ्यातल्या नद्या आणि त्यांचे उगम स्थळ. तर यांचा चार्ट इथं दिलेला आहे. तर हा चार्ट व्हिडिओ पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. खूप महत्वाचा आहे. याच्यातल्या पूर्णच्या पूर्ण पाठ करण्याची आवश्यकता नाही. काय महत्वाच्या नद्या आहेत त्याच्यातल्या तर त्या माहितीची उगम स्थळ माहित असली तरी पुष्कळ आहे. ओके. नदी खोऱ्यातली संगम स्थळ पण दिलेली आहेत. तर ती सुद्धा महत्वाचीच पाठ करा. पूर्ण पाठ करायची आवश्यकता नाही. ठीक आहे. नदी काठावरची शहरं मात्र बऱ्यापैकी पाठ करा. ओके. इथं बरेचसे शहरं दिलेले आहेत. त्याच्या पलीकडे परीक्षेला प्रश्न येण्याच्या मुळातच खूप कमी शक्यता आहे. इथलं नदी खोऱ्यातली काही धरणं सुद्धा मेन्शन केलेली आहेत बघा. तर ते सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे. ही धरणं आहेत सगळी. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा बघा. कोकणातल्या पश्चिम वाहिनी नद्या. कुठल्या? कोकणामधल्या पश्चिम वाहिनी नद्या. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या नद्या येतात बघा. तर कोकणातल्या नद्यांची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत इथं? तर सह्याद्री पर्वतामध्ये पहिली गोष्ट तर त्या उगम पावतात. ओके. आणि फायनली अरबी समुद्राला जाऊन मिळतात. लांबीने कशा आहेत? कमी आहेत. त्याच्यामुळं आणि खूप जास्त उतारावरून वाहतात. ओके. जवळपास ते जर 30 ते 60 किलोमीटर ही कोकणच्या किनारपट्टीची रुंदी आहे तर तेवढेच त्यांचे. ओके. त्यामुळे लांबीने कमी आहेत. आणि लांबीने कमी तर उतार जास्त असल्यामुळं खूप वेगानं वाहतात आणि त्याच्यामुळं त्यांचं कसं होतं की जे खनन कार्य आहे. ओके. पर्वतावर वाहताना जे खनन कार्य आहे ते खनन कार्य ते करत येतात. खनन कार्य त्यांचं इथं कमी म्हटलंय मात्र त्यांचं खनन कार्य तीव्र आहे. ठीक आहे. नद्या ज्यावेळी वाहत येतात तेव्हा. ठीक आहे.
आणि त्यांची लांबी जर बघितली तर ती 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. 100 किलोमीटरपेक्षा कमी आहे. अपवाद बघितलं तर वैतरणा आणि उल्हास या दोन नद्यांची जी लांबी आहे तर ते 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर ह्या नद्यांचं ऊर्ध्व खनन मी मगाशी म्हटलं ना की खनन जास्त आहे. ऊर्ध्व खनन जे आहे ओके व्हर्टिकल त्यांचं जे इरोजन आहे तर ते लॅटरल इरोजन पेक्षा कसं आहे जास्त तीव्र आहे. ओके. ऊर्ध्व म्हणजे अशा त्या खाणत जातात खाली. पार्श्व म्हणजे काठाचं जे खनन आहे ते कमी कमी करतात. तेवढं खनन काठांचं होत नाही जेवढं ऊर्ध्व खनन म्हणजे तळाचं खनन होतं. ओके. आता महत्वाच्या दोन नद्या आहेत वैतरणा आणि उल्हास. ओके. पहिली वैतरणा बघूयात. वैतरण्याची लांबी किती आहे? वैतरणा कोकणातली सर्वात मोठी नदी आहे. ओके वैतरणा आणि वैतरण्याचा जर उगम बघितला तर तो त्र्यंबकेश्वर नाशिक इथं होतोय. वैतरण्याचा उगम कुठे आहे? त्र्यंबकेश्वर नाशिक ब्रह्मगिरी. तर या ठिकाणी अजून एक महाराष्ट्रामध्ये उगम पावणारी महत्वाची नदी आहे. तर ती कुठली आहे? ते मला खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जरूर लिहून पाठवा. ठीक आहे. लांबी जर बघितली वैतरण्याची तर 171 किलोमीटर आहे बघा. किती 171 किलोमीटर आणि दातीवारा खाडीमधून ही नदी काय होते? अरबी समुद्राला मिळते. आता लक्षात ठेवा की कोकणातल्या ज्या नद्या आहेत ओके तर त्या खूप कमी उथळ भागातून जातात. ओके त्यांचं खनन कार्य तीव्र आहे आणि खूप वेगाने ते वाहत जातात. त्याच्यामुळे नदीच्या मुखाशी ते गाळ तयार करत नाहीत. गाळ साठवून ठेवत नाहीत. तिथं त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत. तुम्ही पूर्वेकडच्या नद्या जर बघितल्या ज्या अरबी समुद्राला सॉरी बंगालच्या उपसागराला मिळतात त्या काय करतात तर शेवटच्या त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये काय करतात त्या तर त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करतात. मात्र कोकणातल्या नद्यांनी अशा प्रकारच्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती केलेली नाहीये. तर त्यांचं खनन कार्य तीव्र असल्यामुळं नदी जिथं समुद्राला मिळते तिथं त्यांनी खाड्या तयार केलेल्या आहेत. खाड्या. ओके. त्रिभुज प्रदेश केलेला नाहीये आणि हे त्यांच्या वेगानं वाहण्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे. ओके. तर उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. उजव्या बाजूने कुठल्या उपनद्या आहेत? उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कुठल्या आहेत? तर सूर्या आणि पिंजाळ ह्या उपनद्या आहेत. कुठल्या? सूर्या आणि पिंजाळ आणि डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या जर बघितल्या तर त्या कुठल्या आहेत? तानसा नदी. तानसा. ओके. वैतरणा नदीवरचा महत्वाचा प्रकल्प बघितला तर तो मोडक सागर आहे. कुठला? मोडक सागर. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी येते बघा उल्हास नदी. आता उल्हास नदी कुठल्या जिल्ह्यातून वाहते बघा? पालघर, ठाणे आणि रायगड अशा 3 जिल्ह्यांमधून वाहते आणि तिचा उगम आहे बोरघाट खंडाळ्याजवळचं जे बोरघाट आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ती उगम पावते. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये येते ठाण्यातून पालघरमध्ये. ओके. टोटल तर तिची लांबी बघितली तर लांबी आहे 145 किलोमीटर आणि ठाण्याची खाडी आणि वसईच्या खाडीमध्ये दोन स्ट्रीम मधून दोन वितरिकांच्या द्वारे ती काय करते अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठाण्याची खाडी आणि वसईची खाडी उल्हास नदीच आहे तिथं. ठीक आहे. आता तिच्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत बघा तर तिला डाव्या बाजूनं म्हणजे उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत? भातसा, मुरबाडी, काळू आणि भातसई. ओके. टोटल ह्या 4 नद्या इथे आहेत. ओके. या दोनच आहेत नद्या अशा की ज्या 100 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या आहेत. बाकी इतर छोट्या मोठ्या नद्या कोकणामध्ये बऱ्याच प्रमाणावर आहेत. त्याच्यावरती सुद्धा इव्हन वैतरणा आणि उल्हास नदीवरती सुद्धा खोचक म्हणजे पर्टिक्युलरली त्या नद्यांवरती सुद्धा प्रश्न फार कमी वेळा विचारलाय किंवा नाहीच्या बरोबरचा प्रश्न आहे. ओके. मात्र तरी सुद्धा सेफ साईड असावी म्हणून ही माहिती मी नोट डाऊन करून ठेवलेली आहे. ओके. आता कोकणातल्या नद्यांची उगम स्थान बघा. उगम स्थान नदी आणि उगम स्थान तर हा चार्ट इथं नोट डाऊन करून ठेवा. चार्ट खूप महत्वाचा आहे. अगदी महत्वाचं करा पूर्ण करण्याची आवश्यकता नाहीये. ओके. त्यांची लांबी बघा आता लांबी तर लांबी करण्याची आवश्यकता नाही. खूप थोडक्यात नद्यांची लांबी फक्त पाठ करायची. अंबिका सुद्धा एक नदी दिली बघा. जी 164 किलोमीटर लांबी म्हटलेली आहे. पार नावाची नदी आहे जी 131 किलोमीटर लांबीची आहे. शिवाय इकडे वैतरणा उल्हास झाल्या त्याच्याशिवाय इकडं पाताळगंगा आहे 154. मात्र काही ठराविक पुस्तकांमध्येच अशा पद्धतीची माहिती आहे सर्वत्र नाही. मात्र परीक्षेमध्ये काही अडचण येऊ नये याच्यासाठी मी हे जे मुद्दे आहेत ते नोट डाऊन करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर हा चार्ट करण्याची काही आवश्यकता नाही. ओके. पुढचा चार्ट बघा तर कोकणातल्या जिल्हानिहाय नद्या कुठल्या कुठल्या जिल्हानिहाय कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली नदी आहे हा चार्ट मात्र अवश्य पाठ करा आणि त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पण पाठ करा. ह्या ज्या नद्या दिलेल्या आहेत ओके तर त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दिलेल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे. ओके. तर तो तसाच क्रम पाठ करा. दमन गंगेपासून अगदी तेरेखोल पर्यंत. ठीक आहे. खाड्या मी ऑलरेडी याच्या आधीच जो आपला प्राकृतिक भूगोलाचा जो चॅप्टर झाला दुसरा तर त्याच्यामध्ये मी खाड्यांची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर ते खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडेच दिलेल्या आहेत. तर तिकडे जाऊन त्या चॅप्टर मध्ये तो व्हिडिओ बघा. त्याच्यातल्या खाड्या उत्तर टू दक्षिण अशाच पाठ करा. ओके. आणि मेन म्हणजे नकाशामध्ये भरा जेणेकरून त्या लवकर पाठ होतील. ओके.
त्याच्यानंतर नदी काठावरची शहरं बघा, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जोड्या लावायला विचारू शकतात. आणि काही संगम स्थळ आहेत बघा महत्वाची. ओके, तर ती सुद्धा नोट डाउन करून ठेवा. खाड्या मी परत इथं दिलेल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्या आहेत. ओके, तर त्या खाड्या, त्यांची नदी आणि जिल्हा, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. तर हा चार्ट सुद्धा व्यवस्थित नोट डाउन करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर कोकणातल्या नद्यांवरची धरणं सुद्धा आहेत बघा. ओके, कुठल्या नदीवरती कुठलं धरण आहे, हा चार्ट सुद्धा नोट डाउन करा. ओके. आता त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या केसेसमध्ये ओके, खूप क्रिटिकली जर एखादा नदी प्रणालीवरती जर प्रश्न विचारायचा झाला आजपर्यंत, फार कमी वेळा अलीकडे असा प्रश्न आलेला आहे. मात्र जर आला तर तो चुकू नये याची दक्षता घेण्यासाठी हा चार्ट मी इथं नोट डाउन करून ठेवलेला आहे. तर नदी आणि तिने बनवलेल्या जिल्ह्यांच्या सीमा. ओके, नदी आणि तिने बनवलेल्या जिल्ह्यांच्या सीमा. आता कुठल्या नदीने कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा बनवलेल्या आहेत, तर याचा सुद्धा चार्ट इथं आहे. ओके, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा सुद्धा चार्ट नोट डाउन करून ठेवू शकता. बघा, नदी प्रणाली हा चॅप्टर असा आहे की ज्याच्यावरती एखादा प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. ओके, आणि प्रश्न सुद्धा काही फार अवघड स्वरूपाचा असतो अशातला काही भाग नाही. ओके, मात्र सगळ्यांचा बरोबर येणारा प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. ओके, सगळ्यांचा जर बरोबर येत असेल तर तो प्रश्न आपलाही बरोबर आला पाहिजे. तर ही परीक्षेमधली खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. ओके, आणि जिथं बाकीच्यांचा बरोबर येत नाही तिथं तिथं जर आपला बरोबर आला तर मग ती आपल्याला एज असते. ओके, मेरिटमध्ये आपण तिथं पुढं असतो. पण सगळ्यांचा बरोबर येतो तिथं आपला बरोबर आलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधीचे चॅप्टर आहेत. ओके, हे चॅप्टर खूप महत्वाचे ठरतात. काय फारसे अवघड प्रश्न याच्यावरती विचारले जात नाहीत. ओके, तुम्ही आपली व्हिडिओची जी सिरीज आहे तर ती जरी व्यवस्थित बघितलीत पूर्ण, मी याच्यामध्ये जवळपास सगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखादा टॉपिक राहत असेल तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की कळवा. पण महाराष्ट्राचा भूगोल हा असा भाग आहे की कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असू देत किंवा कंबाईनची मुख्य परीक्षा असू देत, राज्यसेवेची मुख्य परीक्षा असू देत, तर हा या चॅप्टरवरती महाराष्ट्राच्या भूगोलावरती जे येणारे प्रश्न आहेत तर ते शक्यतो चुकले नाही पाहिजेत. ओके, प्रश्न सोपे येतात ते चुकले नाही पाहिजेत. तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा जर दृष्टिकोन बघितला तर त्याच्यामध्ये जगाचा भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल आणि भारताचा भूगोल याच्यावरती भर असतो. महाराष्ट्राच्या भूगोलावरती अलीकडं 2 ते 3 वर्षापासून ते 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहेत. ओके, ते विचारतायत. त्याच्यामुळे तिथे सुद्धा हे 1-2 प्रश्न म्हणजे 4 मार्क्स झाले जवळपास. तर ते सुद्धा तिथे एज देऊन जातात. त्याच्यामुळे नदी प्रणाली हा चॅप्टर व्यवस्थित करा. ह्याच्यामध्ये दिलेले जे सगळे चार्ट आहेत, ओके, ते चार्ट व्यवस्थित पाठ करा. आणि जे नकाशे आहेत, ओके, म्हणजे नद्या त्यांना मिळणाऱ्या उपनद्या, मग उजव्या तीरावरच्या असतील, डाव्या तीरावरच्या असतील, त्यांचा पूर्व पश्चिम क्रम आहे. ओके, धरणांचा पूर्व पश्चिम क्रम, खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, हे जे क्रम आहेत नद्या कोकणातल्या, तर हे सगळं पार्ट याच्यावरतीच रिपिटेटिव्हली क्वेश्चन विचारले जातात. ओके, जर तुमचे काही डाऊट असतील तर मला नक्की विचारा. मी त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, थँक्यू सो मच.